सादर दंडवत प्रणाम. उत्तर भारतातील महानुभावपंथीय मंदिरांचं दर्शन घडवण्याचा आपला जो उपक्रम चालू आहे त्या अंतर्गत आज मी देवभूमी असणाऱ्या उत्तराखंडमधील देहरादून या ठिकाणी आलेलो आहे. देहरादूनलाही आपलं महानुभाव पंथाचं मंदिर आहे. म्हणजे महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार जो आपण ऐकत असतो की काबूल कंदारपर्यंत झाला, पाकिस्तान अफगाणिस्तानामध्ये झाला, त्याचं एक प्रमाण आहे की आज देहरादूनमध्ये सुद्धा मंदिर आहे. त्या मंदिराची माहिती, तिथलं दर्शन आम्ही घडवण्याचा हे आहे देहरादून मंदिराची गल्ली. घंटाघर म्हणून प्रसिद्ध एरिया आहे. तिथून आपण नटराज सिनेमा त्यापासून कचरा डेपो असं ते पत्ता आहे. तिथून उजव्या हाताला आल्यानंतर ही गल्ली आहे. स्थापना 1968मध्ये झालेली आहे. 58B अन्सारी मार्ग देहरादून इथे अशी सर्व व्यवस्था आहे. हे मंदिर आहे. खूप मोठं नसलं तरी खूप लहान पण नाही, छोटेखानी आहे पण व्यवस्थित मंदिर आहे. आल्या गेल्याची व्यवस्था जी आहे ती वरती होते. हे मंदिर स्थापना 7 जून 1968. संस्थापक कैवल्यवासी पप्पू महंत श्री कान्हेराज बाबाजी. व्यवस्थापक तपस्विनी पूजाबाईजी कान्हेराज. संचालक परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत गोपाळमणी उर्फ कान्हेराज बाबाजी. असं हे संपूर्ण माहिती आहे. सुटसुटीत छानसं मंदिर आहे. इथे बाबाजींचं आसन. आम्ही रात्री या ठिकाणी मुक्कामी आलो. छान व्यवस्था झालेली. माझ्या स्वामींच्या श्रीचरण स्पर्शाने पुण्य पावन झालेले हे विशेष. छानसे मूर्ती. दंडवत बाबाजी. या मंदिराची माहिती आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री कान्हेराज बाबाजी. बाबाजी संचालक आहे. बाबांना मी विनंती करेल की या मंदिराची माहिती आपण आम्हाला द्यावी. मंदिर का इतिहास ऐसा है कि हमारे पुराने परम पूजनीय महंत श्री कान्हेराज बाबा जी, इनका जन्म अम्बेवड़ा गांव में हुआ था. अच्छा. वो 1961 के 62 में पहले कपूरथला आए जी. कपूरथला में कुछ शास्त्री वगैरह उन्होंने वो पढ़ाई की. उसके बाद देहरादून आए. देहरादून ऐसे घूमते घूमते आए वो. उनके साथ एक बलदेवराज दादा कवीश्वर थे, पुराने गोपीराज बाबा जी. ऐसे ही वो फिर वहाँ कपूरथला से खतौली आए. खतौली वहाँ रुके तो वहाँ एक भगत उन्होंने कहा बाबा जी आप इतनी दूर आए तब देहरादून चले जाना, वहाँ हमारी बेटी रहती है
अपने चरण उनके घर दिखा देना। तो बाबा जी उस 61 का 62 में मतलब देहरादून आए थे, तो उनके घर रुके। शाम को ऐसे ही घूमते बाजार में घूमने निकले, यहाँ कोई 1-2 भगत होंगे। जी। तो गुरु जी को देख कर उनको आश्चर्य हुआ, अपने इतने गुरु जी इतने दूर कैसे आ गए। तो उन लोगों ने फिर पास जाके दंडवत करी गुरु जी को, क्या भाई बाबा जी इधर कैसे आए, कह रहे ऐसे आए। तो उन लोगों ने उनको आग्रह किया कि बाबा जी देहरादून में भी अपना कोई मंदिर होना चाहिए, इससे अपना धर्म का प्रचार हो। तो बाबा जी की भी इच्छा थी। शुरू में बाबा जी कुछ दिन उन भक्तों के घर में रहे। उसके बाद 1963 या 64 में एक किराए का कमरा लिया, वहाँ पर पूजा रख के धर्म की स्थापना करी। और 1966 में ये मंदिर का प्लाट लिया। उस समय ये प्लाट सिर्फ किसी ने 7,000 का लेके दिया था बाबा जी को। फिर इस प्रकार के सबके सहयोग से मंदिर का निर्माण कार्य किया। फिर 7 जून 1968 में इस मूर्ति की स्थापना हुई, मंदिर की स्थापना हुई। उसके बाद फिर ये मंदिर का कार्य चल रहा है। तुम्ही किती वर्षापासून संचालन करता? मुझे भी यहाँ, मैं 1978 से यहाँ पर हूँ। 78 सालापासून आहे, म्हणजे जवळजवळ आता 50 वर्ष 50 वर्ष होत आले बाबांना इथे येऊन. मैं बचपन से उन्हीं के पास था। हां. आपलं जन्मगाव कुठलं बाबा? मेरा जन्मगाव कनाशी। अच्छा, अरे वा, मला वाटलं तुम्ही इकडचेच आहेत. अच्छा, बाबाजी पण महाराष्ट्रीयनच होते? खाली जन्म कनासी में हुआ। बचपन मेरा आंबेवड़ा गांव में बीता। अच्छा। फिर हमारे पुराने बाबा जी गुजरने के बाद ये जो देहरादून के बाबा जी ने फिर औरंगाबाद भेजा, नागराज बाबा के आश्रम में। वहाँ पे 3-4 साल रहे। उसके बाद फिर बोरी के आश्रम में रहे 1-1.5 साल। फिर बोरी से फिर यहीं पर ही आ गए देहरादून। अच्छा, 50 वर्ष झाले जवळ. आपल्या इथे किती जण आहेत? अभी तो यहाँ 3-4 जने होते हैं। 3-4 जण आहेत. आपली शाखा जाळीच्या देवाला, बाबा जी फिर वही जाड़ी के देव भी आश्रम बनवाया। हां, जाळीच्या देवाला पण आचार्य श्री कान्हेराज बाबांचा आश्रम आहे. तिथेही 5-6 जण राहतात. अशा या आश्रमाच्या या महंतीच्या 2 शाखा आहेत. आपण इकडे आलात तर नक्की दर्शन घेण्यासाठी या, अशी सर्वांना विनंती करतो. आणि बाबा, माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. कालपासून आम्ही राहिलो आहे, थांबलो आहे. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही कुठेतरी बाहेर आलो आहे, नवीन ठिकाणी आलो आहे. आपलं एकदम जवळच्या कुठेतरी आलो आहे असं वाटलं. तरी बाबा, पुन्हा एकदा धन्यवाद आणि दंडवत करतो. थांबतो. दंडवत. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मंदिर दर्शनासाठी भेटूया.